यापुढे शिंदे गटाशी कधीही युती करणार नाही। मित्र हो, गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली दरी आता अधिक रुंदावलेली आहे। दोघांच्याही कृतीमधून आणि देहबोलीतून हे सगळं स्पष्ट होत आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यापासून तर भाजपा आणि एकनाथ शिंदे या दोघातील नेते एकमेकांनाच आव्हान देत सुटलेले आहेत, विरोधक राहिले बाजूला। बघा, वरून वरून कितीही कीर्तन केलं जात असलं तरी आतून सुरू असलेला तमाशा आता जगजाहीर झालेला आहे। भाजपाला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट आपल्यासोबत नको आहे। हो, अर्थात त्याची जाणीव एकनाथ शिंदे गटाला झालेलीही आहे। त्यामुळं शिंदे गटाची भाषा सुद्धा आता बघा केवळ बदललेलीच नाही, तर ती भाजपच्या विरोधामध्ये आक्रमक सुद्धा झालेली आहे। मुंबईच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट आमच्या सोबत नको अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या नेत्याने घेतलेली आहे। आता यापुढे शिंदे गटाशी कधीही युती करणार नाही अशी एक मोठी घोषणा आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केलेली आहे। हा विषय त्यांनी नंदुरबार जिल्ह्यापुरता जरी मांडलेला असला तरी भाजपा हळूहळू एकनाथ शिंदे यांना आपल्यापासून दूर करू लागलेला आहे, हाच खरा याचा अर्थ आहे। एकनाथ शिंदे गट गेल्या अनेक वर्षापासून भ्रष्टाचार करीत आहे, त्यांच्या आमदारांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही असं सुद्धा या चौधरी यांनी म्हटलं आहे। म्हणजे बघा, इकडं एकनाथ शिंदे तर म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलो, शिवसेना सोडली फोडली, पण भाजपा तर म्हणतोय यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकारच नाही। मुळात भाजपाला आता शिंदे गट आपल्यासोबत नकोसा झालेला आहे। या दोघातच आता मारामाऱ्या लागलेल्या आहेत। विरोधक तर मजा पाहतायत। वरच्या नेत्यांनी सत्तेसाठी काहीही गणित जुळवली असली तरी भाजपाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना शिंदे गट काट्यासारखा बोचत आहे, टोचत आहे। अनेक वेळा त्याचं प्रदर्शन सुद्धा झालेलं आहे। पण आता मात्र मनमाडमध्ये याचा मोठा स्फोट झाला। शिंदे गटाशी असलेली युती भाजपाच्या इथल्या कार्यकर्त्यांनाही मान्य नाही। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तर अशाच पद्धतीचे पडसाद आहेत। नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनमाड इथं भाजपानेच भाजपाला मोठा फटका दिलेला आहे। शिंदे गटाशी असलेली युती अमान्य आहे इथं आम्हाला असं सांगत भाजपाच्या महत्वाच्या तब्बल 50 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपाचेच राजीनामे देऊन टाकले आहेत। अर्थात असे फटाके सगळीकडेच फुटायला लागलेले आहेत। शिंदे गटाशी केलेली युती आता भाजपाच्या अंगलटी येऊ लागलेली आहे आणि हे तर बघा होणार होतं, आज ना उद्या तर हे होणारच होतं, ते आता सुरूही झालं। आता फक्त या सगळ्याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्वाचं आहे। आणि होणारा हा शेवट राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी खळबळ उडवून देणारा असेल हे मात्र नक्की। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।